तर उगाच कावकाव करून उपयोग नाही. भरणेंनी यावेळेला हर्षवर्धन पाटलांवरती टीका केलेली आहे. निवडणुकीसंदर्भात त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील असं देखील दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. उगाच आता आरोप प्रत्यारोप करून काही उपयोग नाही अशी टीका देखील यावेळेला दत्तात्रय भरणे यांनी केलेली आहे. याआधी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू अशी भाषा केली होती. तर हर्षवर्धन पाटलांनी हिंदापुरातून फिरू नको म्हणून धमकी मिळाली असल्याची तक्रार फडणवीसांना केली. त्या नेत्याला तुम्ही मानता, ज्या नेत्याला आम्ही मानतो, त्या दोघं जे काय ठरवतील तो आपण निर्णय मान्य करायचा. विनाकारण आता आरोपण प्रत्यारोपण ही काय विधानसभेची निवडणूक नाही. त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला टायमाला आपण नेते जे सांगतील, वरचे नेते, तुमचे नेते, आमचे नेते जे सांगतील ते मान्य करायचं. विनाकारण कावकाव करून काय उपयोग आहे तुम्हाला मी सांगतो. काय उपयोग नाही कावकाव करून, चाव चाव करून तुम्हाला मी सांगतो.